कलर देऊ आपण. एवढं कमेंट करतो. गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू माय ब्लॉग. तर गाईज बसलो तिथं मी आता, आंघोळ बिंघोळ झाली नाही, येऊन बसलो होतो. आता बस उन्हात जरा नाही का भारी वाटतं, जरा टाइमपास करत बसलो होतो. आणि कसं वाटला कालचा ब्लॉग तुम्ही सांगा नाही का, काय कसं. आणि थंडी कमी आज जसं नाही का, थंडी मिंडी कमी आहे. पण काल चांगली रात्री थंडी वाजली. बघू काय आजचं काही नाही, संध्याकाळ थंडी वाजते का काय. तसा तो वाजायला चालूच होणार नाही थंडी. मग डिसेंबर चालू झाला, डिसेंबर महिना आला तर आज 1 डिसेंबर नाही का. आणि ख्रिसमस पिरियड चालू झाला तर एवढ्याच्यात आपलं ख्रिसमस 25 डिसेंबरला आहे ख्रिसमस. बघू मग काय नाही कसं काय. आणि पतंग उठ राहिले भाऊ, दिसतं तुम्हाला, दिसलं का पतंग उडू राहिली. मी पण लहानपणी उडवायचो पतंग भाऊ. पतंग लय मजा यायची आम्हाला, अशी पोरं यायची, आम्ही पैशावर उडवायचो नाही का. म्हणजे कोणाचं पतंग कट होतो त्याला मग पतंग द्यायचं नाही तर पैसे द्यायचे. लय मजा यायची लहानपणी. पण आता काय तसं दिवस बदलले, तसं नाही राहिलं काय आता. त्याच्यामुळं मग असा विषय. आणि अजून काय गडबड चालली इकडं काय निवांत. बघू आता काय पुढचं काय नियोजन आहे नाही का. या टायमाला सकाळी शांत असतं नाही का, सकाळी दुपारी. संध्याकाळी लय म्हणजे लोक येतात, बाहेर फिरतात, चक्रा बिकरा मारतात, असं भारी वाटतं. आपल्या हॅपनिंग नाही होत काही इकडं नाही का. असं ब्लॉग पण काय दाखवा नाही का, समजा कुठं असतो सिटी बिटीत असतो तर दाखवा तिथं असं इकडं झालं तसं तसं. आता तरी मी टाकतो नाही का ब्लॉग, की टाकायचं काहीतरी आपलं पब्लिक, म्हणजे पब्लिकला समजायला पाहिजे की काय चाललंय नाही का. असं झाडांना आहे ना पाणी देतो. तिकडे बादली घेऊन जो पहिली. झाडे लावा झाडे जागवा नाही का. मग झाडांना पाणी द्यावं लागतं. मी ना आता याने चाललो एक ऑइल पेंट कलर ब्लॅक कलरचा. ते त्याचे गेट आहे ना हे झालते, गंजले थोडेफार. मग त्यासाठी मम्मी बोलली की कलर आणून देऊ सकाळी. तर मी उशिरा उठलो. मग आता जाऊन येऊ कलर घेऊ, दुपारी कलर घेऊ आपण. घेतलं काय होईल उरकन लवकर, 2-3च गेट आहे, आणू मग जाऊ. मग कलर घेतला आता मी, ब्लॅक ऑइल पेंट घातलं असं. हा भेटलं कलर द्यायला रेडी नाही का. आता कपडे वपडे घातलेले, चेंज केले नाही का. ते घरातले वापरण्याचे कपडे घातले ते असे. कलरचा डब्बा आहे इथं, कलरचा डब्बा आहे. आणि हे ब्रश. आता आहे ना काय करायचं, हे डब्बा घ्यावा लागेल नाही का, सेपरेट करायला त्याला. त्याच्यात सेपरेट करून तुम्हाला कलर दाखवतो नाही का. कलर झाल्यावर दाखवतो पुढचं काय. आणि हे बघा, हे झाकण आहे, हे झाकण करायचं कलर. त्याच्यानंतर गेट आहे आणि एक पलीकडचं गेट आहे. हे बघा तिकडे एक 3 गेट आहे, ते गेट आहे. तेवढंच आहे. मग कलर देतो, किती वेळ लागतो काय माहिती, आता पटापट देऊ. गाईस तुम्हाला कलर दाखवतो, निघतो का नाही. ब्लॅक ब्लॅक बरोबर ब्लॅकच. हे बघा असा कलर रे. कलर लावू गाईस. हा कलर आहे याच्यात वाचलाय, या डब्यात वाचलाय. अर्धा याच्यात कलर आहे, अर्धा याच्यात, म्हणजे कलर द्यायला सोपं होईल नाही का. कलर देऊ उडत हे प्लेट आहे.
टाकी तुम्हाला हो किती खोली दिसते का नाही बघू. अरे देवा, अशी लांब एक टाकी नाही का, भरपूर लांब आहे. कलर देऊ आपण. एवढं कमेंट करतो. ऑइल पेंट कलर या कलर झाल्यावर भेटतो तुम्हाला. गाईस आत्ता आहे ना भाऊ, झाले 2 गेटला कलर दिला आणि एक ते झाकण नाही का त्याला पण कलर उरकून दिला. नाही सगळं व्यवस्थित झालंय. आणि आता तुम्हाला हात दाखवतो बाई किती घाण झाली भाऊ. काय हे गेट होतं, याला दिला कलर असं, या गेटला पण दिलं. हे काय व्हायचं इथं धुणं धुतल्यामुळे ते गंज चढायचं ना इथं, त्याच्यामुळे मग ते खराब व्हायचं नाही असं विषय. गेट रंग आता कलर झालाय, सुकन आता त्यावर. स्वराज बघा तो, स्वराज स्वराज बाय बाय. हा कष्ट किती करता सांगा तुम्ही, तुमचे कष्ट सांगा. तुम्ही सांगा किती वाजता उठता. 7ला उठून काय करता तुम्ही, आवडता तुमचं. मग तुम्ही जाता कधी ड्युटी. बाहेर तसं चक्का कुठं बाहेर गेलोच त्याच टाइमच भेटत नाही. असं नाही का कुठं जायला काय, असं सगळं बिझी शेड्यूल आहे. काही ना काही काम निघतच काहीतरी. काहीच जेवण झालं आणि काय चक्र मारत होती तर पोर येणार होते. काय थोडे बसू, थोडे नाही गप्पा मारू पोरांबरोबर, टाइमपास तेवढं. मित्र परिवार पण आपलं पाहिजे ना नाही का, त्यांना पण टाइम द्यावा लागतो, सगळंच बघावं लागतं. त्याच्यामुळे मग येतात तिथे फोन केला त्यांना पोरांना. आणि काय थंडी पण चांगलीच वाजायला लागलेत. आजचा ब्लॉग आपण इथंच थांबूयात. आणि ब्लॉग आवडला असला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. आणि आजसाठी एवढंच. चालन, ओके बाय, टेक केअर, घरच्यांची काळजी घ्या. चालन, आजसाठी एवढंच. ओके बाय, गुड नाईट.